हॅलो नर्सिंग ॲस्पिरंट, वेलकम टू नर्सिंग करिअर पॉईंट. तर नर्सिंग ॲस्पिरंट नवनवीन टॉपिक्स आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर नर्सिंग ॲस्पिरंट, आपण लास्टच्या व्हिडिओत पाहिलं असेल की DMER एक्झामचं नोटिफिकेशन कधी पण निघू शकतं. तर त्यासाठी आपण 2023मध्ये जी DMER एक्झाम झाली होती स्टाफ नर्ससाठी, तर त्याचे क्वेश्चन अँड आन्सर डिटेल्समध्ये आपण आता पाहणार आहोत. तर चला वन बाय वन पाहूया आपण. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू WHO गाईडलाईन्स what minimum percentage of myeloid blast in the bone marrow is required to diagnose acute myeloid leukemia. acute myeloid leukemia साठी ब्लड सेल्समध्ये किती % मायलॉइड ब्लास्ट असले पाहिजेत. तर इथे त्यांनी पर्याय दिलेत 10%, 20%, 40% आणि 30%. तर करेक्ट आन्सर आहे त्याचं 2 नंबर 20%. तर आपण ते का हे पण डिटेलमध्ये पाहूया. तर पहिलं त्याआधी पाहूया मायलॉइड म्हणजे काय. तर ज्या सेल्स बोन मॅरोमध्ये ओरिजिनेट होतात, म्हणजे बोन मॅरोमध्ये जन्म घेतात आणि पुढे जाऊन सर्टन टाईप्स ऑफ दी ब्लड सेल्समध्ये डेव्हलप होतात. मग त्यामध्ये काय आहे, रेड ब्लड सेल्स आहेत, प्लेटलेट्स आहेत, सम व्हाईट ब्लड सेल्स आहेत सच ॲज न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल, बेसोफिल, मोनोसाइट्स, तुम्हाला माहिती असेल. तर AML म्हणजे काय, तर ॲक्यूट मायलॉइड ल्युकेमिया. तर याच्यात काय होतं, तर इमॅच्युअर मायलॉइड सेल्स फॉर्म होतात आणि त्या रॅपिडली ग्रो होतात. तर WHO काय म्हणतं आहे, तर नॉर्मल आपलं ह्युमन बिईंग असतो ना, तर त्याच्यात साधारण 5%पेक्षा कमी ह्या इमॅच्युअर ब्लड सेल्स रक्तात आढळतात, म्हणजे 5%पेक्षा कमी. तर WHOच्या गाईडलाईन्सनुसार किती आहे, तर 20%पेक्षा जास्त मायलॉइड ब्लास्ट म्हणजे इमॅच्युअर सेल्स जर रक्तात आढळत असतील तर ते AMLA डायग्नोस करतात. ॲक्यूट मायलॉइड ल्युकेमिया डायग्नोस होतो. ठीक आहे. मग तर ह्या जास्त सेल जर रक्तात आढळल्या तर काय होऊ शकतं, तर ॲनिमिया. ठीक आहे, इमॅच्युअर सेल असल्यामुळे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते, ॲनिमिया होतो. ठीक आहे. सेकंड, इन्फेक्शन आणि ब्लिडिंग टेंडन्सी देखील असू शकते. तर हे आपण मायलॉइड पाहिलं. मायलॉइड काय असतं आणि किती % WHO गाईडलाईन्सनुसार आपल्या शरीरात ब्लास्ट असले पाहिजेत. त्या सेकंड क्वेश्चन आहे, पल्स डिफिशिएट इज द डिफरन्स बिटवीन ऑप्शन बघा. फर्स्ट आहे कॅरोटिड पल्स अँड दी रेडियल पल्स, म्हणजे कॅरोटिड आणि रेडियलमध्ये. सेकंड, अपायकल पल्स अँड दी रेडियल पल्स. थर्ड, रेडियल पल्स अँड दी ब्रॅकियल पल्स. अँड फोर्थ वन इज अ ब्रॅकियल पल्स अँड दी कॅरोटिड पल्स. तर याच्यातलं करेक्ट आन्सर आहे, आपण ग्रीन केलं ते, अपायकल पल्स अँड दी रेडियल पल्स. ठीक आहे. पल्स डिफिशिएट म्हणजे काय, तर पल्समधला फरक. डिफिशिएट आपल्याला माहिती आहे ना, डिफरन्स बिटवीन. पल्स डिफिशिएट म्हणजे डिफरन्स, दोन्ही पल्समधला डिफरन्स, फरक. तर पल्स डिफिशिएट इज इक्वल टू अपायकल पल्स मायनस रेडियल पल्स. आन्सर याचं काय, सेकंड, अपायकल पल्स मायनस रेडियल पल्स. तर कधी कधी काय होतं, तर हृदयाच्या आपल्या ठोके असतात तर ते एवढे कमजोर असतात तर त्यांचा पल्स हाताच्या आर्टरीपर्यंत पोहोचतच नाही. ठीक आहे. आपण आता रेडियली चेक करतो ना की पल्स किती आहे ते मोजतो आपण, तर कधी कधी ते पोहोचतच नाहीत. तर अशा कंडिशन कुठल्या आहेत, तर त्याची ॲट्रियल फिब्रिलेशन म्हणा, कार्डियक अरिथमियाज, हार्ट फेल्युअर. मग अशा काही कंडिशन्स आहेत त्याच्यात आपल्याला कॅरोटिड आपण बघितली तर वेगळे लागतात ठोके आणि रेडियलमध्ये वेगळे लागतात. अपायकल पल्स म्हणजे माहिती आहे ना, आपला हार्ट आहे, हार्टच्या अपायकल रिजनमध्ये आपण स्टेथोस्कोपद्वारे जे पल्स मोजतो ते. आणि रेडियल पल्स म्हणजे काय, तर आपल्या मनगटावर आपण जे पल्स फील करतो ते. अपायकल पल्स 100 आणि रेडियल पल्स 80 आहेत. अपायकलला आपण फील केलं तर आपल्याला 100 भेटलं आणि रेडियलला आपण फील केलं तर 80 भेटले. तर पल्स डिफिशिएट म्हणजे काय, तर पल्स डिफिशिएट आपण पाहिलं ना, अपायकल पल्स मायनस रेडियल पल्स. अपायकल पल्स 100 मायनस 80, तर पल्स डिफिशिएट किती आला, 20. ओके. तर यामध्ये पल्स डिफिशिएट झाला 20. अशा प्रकारे हे पल्स डिफिशिएट आपण काढतो.
समजलं तुम्हाला पल्स डेप्रिशिएट म्हणजे काय आणि त्याचं कसं मोजलं जातं. अपायकल पल्स मायनस रेडियल पल्स. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. तर तिसरा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फोटोसिंथेटिक बॅक्टेरियम. तर फोटोसिंथेटिक याच्यातलं बॅक्टेरिया कुठलं आहेत, ऑप्शन दिलेत यांनी. नायट्रोबॅक्टर, नायट्रोसोमोनस, थर्ड वन इज अ क्लोरोबियम अँड थिओबॅसिलस. तर यापैकी करेक्ट आन्सर आहे क्लोरोबियम. तर ते का, तर त्याचं एक्सप्लेनेशन आपण पाहू. तर हे काय आहे, क्लोरोबियम इज अ फोटोसिंथेटिक बॅक्टेरियम बिलॉंजिंग टू दी ग्रुप कॉल्ड दी ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. हे ग्रीन सल्फर बॅक्टेरिया या ग्रुपमध्ये येतं आणि हे काय करतं तर फोटोसिंथेसिस करतं. तर याच्यात कंटेंट काय असतं तर बॅक्टेरियो क्लोरोफाईल पिगमेंट्स असतात आणि सनलाईटच्या हेल्पने हे फोटोसिंथेसिस करतं. ठीक आहे, मग याचा आन्सर आपल्याला भेटलं की फोटोसिंथेटिक बॅक्टेरियम कुठले आहेत तर क्लोरोबियम. तर आता बाकीचे ऑप्शन का रॉंग आहेत ते पण पाहू. तर फर्स्ट आहे नायट्रोबॅक्टर. नायट्रोबॅक्टर म्हणजे नायट्रिफाईंग बॅक्टेरियम. ते काय करतात तर कन्वर्ट्स नायट्राईट इंटू नायट्रेट, म्हणजे नायट्राईटला नायट्रेटमध्ये कन्वर्ट करतं, त्यामुळे फोटोसिंथेटिक नाही आहे. तर सेकंड वन इज अ नायट्रोसोमोनस. हे काय करतं तर अमोनियाला नायट्राईटमध्ये कन्वर्ट करतं. मग हे काय झालं तर केमोसिंथेटिक झालं, त्यामुळे ते फोटोसिंथेटिक नाही आहे. तर फोर्थ वन आहे थिओबॅसिलस. तर हे काय आहे तर सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरियम. कशासाठी यूज करतात तर केमिकल एनर्जीसाठी. तर हे झालं किमोसिंथेटिक. तर यातला हे बाकी सगळे रिमूव्ह करून आपल्याला फायनल आन्सर याचं भेटतं क्लोरोबियम. ठीक आहे, समजलं. तर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहू. DDT इज, त्याच्यात ऑप्शन दिले आहेत बघा, कॉन्टॅक्ट पॉयझन, स्टमक पॉयझन, फ्युमिगेशन आणि रेपिलंट्स. DDT काय आहे याचं योग्य उत्तर आहे कॉन्टॅक्ट पॉयझन. DDT इज अ कॉन्टॅक्ट पॉयझन. DDTचा फुल फॉर्म काय आहे, डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन. DDT इज अ इन्सेक्टिसाइड. मग ते काय करतं तर इन्सेक्टला किल करतं. तर कधी तर ते इन्सेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आले की, इन्सेक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं की ते इन्सेक्टला किल करतं, मग ते झालं कॉन्टॅक्ट पॉयझन. तर बाकीचे का नाहीत तर आपण पाहू. तर स्टमक पॉयझन काय करतं, ॲक्ट आफ्टर बिईंग स्वॉलन बाय इन्सेक्ट, म्हणजे इन्सेक्टने स्वॉलन केल्यानंतर ते पॉयझन हळूहळू वर्कआउट काम करायला सुरुवात करतात, ते स्टमक पॉयझन. फ्युमिगेशन किल्स थ्रू दी पॉयझनस गॅसेस, म्हणजे फ्युमिगेशनमध्ये काय होतात तर गॅसेस असतात, ते पॉयझनस गॅसेसमुळे ते किल होतात. तर तसं आहे. तर रेपिलंट्स काय, ओनली ड्राईव्ह इन्सेक्ट अवे, डू नॉट किल देम. रेपिलंट्समध्ये काय तर ते इन्सेक्टला दूर पळवतात पण ते किल करत नाहीत. ठीक आहे, मग DDT आपल्याला आन्सर भेटलं त्याचं कॉन्टॅक्ट पॉयझन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन विच फेज ऑफ नर्स पेशंट थेराप्युटिक रिलेशनशिप गोल्स आर सेट. म्हणजे नर्स पेशंट थेराप्युटिक रिलेशनच्या कुठल्या फेजला गोल्स सेट केले जातात. तर तुम्हाला नर्स पेशंट रिलेशनचे स्टेज माहिती असतील. ठीक आहे, पहिलं काय आहे आन्सर याचं बघूया. आन्सर आहे फर्स्ट वन ग्रीन केलं आपण, ते प्री इंटरॅक्शन फेज. ठीक आहे, मग प्री इंटरॅक्शन फेज कुठल्या कुठल्या असतात. फर्स्ट प्री इंटरॅक्शन, सेकंड ओरिएंटेशन, थर्ड वर्किंग आणि फोर्थ टर्मिनेशन फेज. या अशा फेज आहेत. तर प्री इंटरॅक्शनमध्ये काय होतं, इन दी प्री इंटरॅक्शन फेज दी नर्स प्रिपेअर बिफोर मीटिंग दी पेशंट. दिस फेज इन्क्लूड, म्हणजे ह्या फेजमध्ये काय काय असतं प्री इंटरॅक्शनमध्ये तर कलेक्टिंग पेशंट इन्फॉर्मेशन, देन प्लॅनिंग केअर, सेटिंग गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह, सेल्फ प्रिपरेशन बाय दी नर्स. ठीक आहे, म्हणजे ह्या प्री इंटरॅक्शन फेजमध्ये काय डाटा कलेक्ट करतात, केअर प्लॅन करतात, गोल सेट करतात आणि सेल्फ प्रिपरेशन असतं. ठीक आहे, मग आता आपल्याला काय पाहिजे होतं तर गोल्स कुठल्याच्या सेट होतात तर ते प्री इंटरॅक्शन फेजमध्ये. तर बाकीच्या फेजमध्ये काय काय होतं ते पण आपण पाहू. तर वर्किंग ओरिएंटेशन फेजमध्ये काय असतं, सेकंड आपण ओरिएंटेशन बघितली ना. तर ओरिएंटेशन फेजमध्ये काय असतं, नर्स आणि पेशंट भेटतात आणि ट्रस्ट बिल्डअप करतात. सेकंड फेजमध्ये ट्रस्ट बिल्डअप म्हणजे कम्युनिकेशन करायचं, इंटरपर्सनल रिलेशन मेन्शन करायचं आणि ते ट्रस्ट बिल्डअप करायचं. थर्ड वन इज अ वर्किंग फेज, म्हणजे वर्किंग फेजमध्ये काय तर पेशंटचे प्रॉब्लेम्स काय आहेत त्याच्यावर डिस्कस करायचं, इंटरव्हेन्शन करायचं. तर ते आहे वर्किंग फेजमध्ये.
आणि लास्ट इज अ टर्मिनेशन फेज, म्हणजे रिलेशनशिप एंड्स अँड गोल्स आर दी इव्हॅल्युएटेड. म्हणजे टर्मिनेशनला रिलेशनशिप एंड करायचे आणि गोल्स आपण जे काही आहे ते आपले फुलफिल झालेत का ते इव्हॅल्युएट करायचं लास्टच्या फेजमध्ये. तर ह्या 4 फेजेस आहेत. तर आपल्याला ह्या क्वेश्चनचा आन्सर भेटला आहे प्री इंटरॅक्शन फेज. तर प्रिव्हियस 2023ला जी DMAR झाली आहे तर त्याचे टेक्निकल स्टाफ नर्सचे 5-5 क्वेश्चन आपण आता डिटेल्समध्ये घेत राहू. तर ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलशी कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.